नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या प्लॉटची आपण कंडिशन बघितली क्रॉप कव्हर बाजूला टाकून आणि एकदम छान आणि सुंदर प्रकारे आपल्याला कंडिशन दिसली. एकदम व्यवस्थित आपला प्लॉट आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण क्रॉप कव्हर बाजूला टाकलं आहे 4 ते 5 जागी, तिथल्या आपण बारकाईनं सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यामध्ये मग रोपाची क्वालिटी, त्या रोपामध्ये पांढरी मूळ किती आहे, त्यानंतर त्या रोपाला फुटवा किती फुटला आहे आणि जे फुटवे आहेत त्यांच्या पेरातलं अंतर किती आहे, हे सगळ्या गोष्टी आज आपण बारकाईनं बघितल्या आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सध्याचं वातावरण हे ढगाळ वातावरण आहे. ह्यामध्ये आपल्या प्लॉटला फायदा पण होत असतो आणि तोटा पण होत असतो. तर फायदा हे होणार आहे की ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट कुठं ना कुठं थंडीमुळं आखडली होती, म्हणजे थंडीमुळं चालत नव्हती, ते प्लॉट आता कुठं ना कुठं व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे ग्रोथ करतील. आणि ज्या शेतकऱ्यांचे वेलीला लागले होते ते आता मस्तपैकी एकदम क्रॉप कव्हर जाम करून टाकतील. आणि वाईट गोष्ट ही आहे शेतकरी मित्रांनो, कारण ढगाळ वातावरणामध्ये डावणी खूप जोरात अटॅक करत असते आपल्या खरबूज प्लॉटवर. कारण खरबूजचे पानं ही कवळी असतात. खूप सेन्सिटिव्ह पीक हा खरबूजचा पीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण स्प्रे घेऊन टाकला आहे. आपण क्रॉप करूनच घेतलं आहे, कारण आपल्याला एवढं क्रॉप कव्हर बाजूला टाकून परत त्याच्यावर टाकणं हे आपलं शक्य नव्हतं. कारण आपल्याजवळ लेबरचं म्हणजे मॅनपॉवर खूप कमी आहे. त्यामुळं आपण वरूनच स्प्रे घेतला आहे. तर मी माझं फर्स्ट टाईम होतं. स्प्रे घेतल्यानंतर मी एक टाकी मारली आणि लगेच ती टाकी संपल्यावर लगेच मी क्रॉप कव्हर बाजूला टाकलं आहे आणि आतमध्ये बघितलं आहे मी की आपण स्प्रे मारतोय ते आपल्या खरबूज प्लॉटवर जाते की नाही. तर एकदम छान प्रकारे आणि एकदम सुंदर प्रकारे आपल्या क्रॉप कव्हरवरून स्प्रे बसतो. तर नक्कीच तुम्ही क्रॉप कव्हरवरून स्प्रे घेऊन टाका. क्रॉप कव्हर बाजूला टाकायची काहीही गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ढगाळ वातावरणात तुम्ही तुमच्या प्लॉटची चांगल्या प्रकारे काळजी घ्या. थोडी पण तुमच्याकडून गलती झाली तर तुमचा अख्खा प्लॉट डावणी बिंदूनं पूर्ण बसून जाईल. कारण तुम्ही एवढा खर्च सगळा करून बसलेला असाल, तर तुम्ही त्यासाठी थोड्या गोष्टीवरून आपले ॲडव्हान्समध्ये काम करत चाला, जेणेकरून आपल्याला कोणताही प्रॉब्लेम समोर येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या प्लॉटची कंडिशन अशी आहे, एकदम व्यवस्थित आणि छान प्रकारे तुम्हाला वेली दिसत असतील, फुटवा सगळ्या गोष्टी एकदम छान प्रकारे आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या प्लॉटची ह्या ढगाळ वातावरणात चांगली काळजी घ्या. वॉटर सोल्युबल म्हणजेच चांगले व्यवस्थित खतं देत चला आणि आपलं पाण्याचं मॅनेजमेंट सांभाळा. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्हाला काही अजून प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही विचारायचं असेल तर नक्कीच कॉल करा. तर भेटूया शेतकरी मित्रांनो आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम.